मित्रांनो नमस्कार। आज आहे 13 एप्रिल आणि दुपारचे साधारणतः 12 वाजत आहेत। मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांमधून या ठिकाणी आज पावसाचा जोर कमी देखील झालेला आहे, परंतु काही जिल्ह्यांना या ठिकाणी वादळी पावसाचा म्हणजेच हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा इशारा असणार आहे। तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणते ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता राहू शकते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल, हे रडारची जी इमेज आहे ही दुपारनंतरची असणार आहे। म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की बऱ्याचशा भागामधून दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे, परंतु काही जिल्ह्यांना या ठिकाणी पावसाचा वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। त्यामध्ये सर्वात आधी जर बघायचं झालं तर नागपूर, अकोला, त्यानंतर बुलढाणा आहे। सर्वात आधी अकोल्याचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच खामगाव आहे, त्यानंतर चिखली, बुलढाणा, लोणार, वाशिम हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। सोबतच वादळी वारे देखील या प्रदेशामध्ये सक्रिय होण्याची शक्यता संध्याकाळनंतर आपल्याला बघायला मिळू शकते, परंतु पावसाचा जोर हा जास्त नसणार, परंतु हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतील। त्यानंतर अकोट आहे, अचलपूर आहे, अमरावती, आर्वी, यवतमाळ सोबतच कारंजा या भागात देखील हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। सोबतच नागपूरचा पश्चिमेकडचा भाग म्हणजेच कोंढाली आहे, आर्वी, वर्धा, वरुड, सवसार, घोटी या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। सर्वत्र पावसाचा अंदाज राहणार नाही किंवा पावसाचे वातावरण सर्वत्र आपल्याला बघायला मिळणार नाही, परंतु या परिसरामध्ये कोंढाली, सवसार या परिसरात आपल्याला ठिकठिकाणी पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते। त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे पुसद, उमरखेड, दिग्रस, दारवा, नेर आणि यवतमाळचा दक्षिणेकडचा परिसर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। सोबतच हिंगोली व नांदेड, वागल्याच्या दरम्यान देखील हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे यामध्ये सैलू आहे, माजलगाव आहे, त्यानंतर बीड आहे, कैच, पेठ, लातूर, परळी, अहमदपूर, त्यानंतर उदगीर आहे, बसव कल्याण या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो माजलगाव, सैलू, त्यानंतर बीड आहे, जामखेड, करमाळा, बार्शी, कैच आणि पेठ हा जो परिसर असणार आहे या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। सोबतच वादळी वारे बऱ्याचशा ठिकाणी सक्रिय राहण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते। त्यानंतर पंढरपूर आहे, सोलापूर, तुळजापूर या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण राहील। तर दक्षिणेकडे जत आहे, सांगली, रायबाग, जामखांडी, वैजापूर, गोकाक, निपणीचा पूर्वेकडचा आणि उत्तरेकडचा परिसर म्हणजेच सांगली दरम्यान या ठिकाणी कोडाली आहे, वरुड आहे, त्यानंतर विटा आहे, वडूज आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल। खास करून निपणी, रायबाग, गोकाक, जामखांडी, वैजापूर, सांगली, जत त्यानंतर पंढरपूर हा जेवढा पण पट्टा आहे या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे। एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमधून पावसाचे वातावरण आपल्याला कमी झालेले बघायला मिळत आहे, परंतु काही जिल्ह्यांना या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचं वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे। तर हा होता दिनांक 13 एप्रिल दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।